सुपर स्ट्रायकर निरफण चषक 2025 पर्व तिसरं आणि या स्पर्धेचा आजचा खरं तर फायनलचा दिवस आणि या फायनलचा सामना बघण्यासाठी खूप सारे प्रेक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं सर्व संघांचं या ठिकाणी कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत. नक्कीच आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना दोन संघ या ठिकाणी श्री गणेश बोली वसेच रॉयल स्टार बिटुली या ठिकाणी श्री गणेश बोली या संघाने प्रथम नाणेफेकचा कॉल जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय देखील घेतला गेला आहे. पहिले षटक आपल्याला पाळवतोय करणच्या माध्यमातून पहिलाच बॉल आणि तिथे डॉट बॉल होता आणि ते दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका बॉलला भिरकावून दिलाय. बॉल निघून चाललाय. हवाई फायर ठोकडी जे ते येतोय षटकार. 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाळवतोय. या 6 धावाने श्री गणेश होतोय रॉयल स्टार बिटुली या संघाचा. थँक्यू डीजे. ते दुसऱ्या बॉलवरती आपल्याला 6 धावा पाहायला मिळत आहे. शिवाजीच्या बॅटमधून षटकातील पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल करण. आपल्याला बॉल मिळतो मेगा फायनल. इथे पुन्हा एकदा मेगा फायनलचा पुढील बॉल आणि इथे अगदी अपील आहे. बॉल मात्र स्टंप वरती जाऊन आदळला. इथे विकेट म्हणजे पहिली सफलता मिळते श्री गणेश बोलले या संघाला. ते पहिला धक्का लागतोय रॉयल स्टार बिटुले या संघाला शिवाजीच्या स्वरूपात. इथे पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोरख. ते गोरख आणि आकाश या जोडीला कुठेतरी एक साजेदारी करणं गरजेचं आहे. सध्या तरी रॉयल स्टार बिटुले या संघाची खेळपट्टीवरती जोडी आपल्याला पाहायला मिळते आहे. दोघे सख्खे बंधू आकाश आणि गोरख मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे जर आपल्याला चॅम्पियन बनायचं असेल आज तर एक चांगलंच रनांचं डोंगर उभं करावं लागेल रॉयल स्टार बिटुले या संघाला. सध्या तरी या मोठा बंधू स्ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. छोटा बंधू नॉन स्ट्रॅकवरती या. करणच्या षटकातील पुढील बॉल सामना करेल गोरख. गोरख टू करण. यावेळेस ग्राउंड फटका मिड विकेटला सॉरी इकडे एक्स्ट्रा कपरला फटका आपल्याला पाळतोय. इथे एकच धाव येईल. एक धावाने संघाचा धावफलक 7 या आकड्यावरती पाहायला मिळतो आहे. ते चांगलंच ओव्हर सध्या तरी पाहायला मिळतोय करणच्या माध्यमातून. एक मोठा फटका आला होता शिवाजीच्या बॅटमधून. त्यानंतर धाबा रोखला गेला. इकडे मात्र पुन्हा एकदा बॉलला फाईन लेगला बॉलला ढकलून दिले. एकदा मात्र वेगाने काढली जाते. या दुसऱ्या धाब्याचा कॉल देखील पाहायला मिळतो आहे आणि बघता बघता 2 धावा पळून पूर्ण झाली. या 2 धाव्याने संघाचा धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे रॉयल स्टार बिटुले या संघाचा. अजूनही या षटकामधील करण या गोलंदाजाचा एक बॉल शिल्लक आहे. आपल्याला पाहायला मिळतो मेगा फायनलचा सामना आहे. मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना, आटेकाट्यावाला सामना. श्री गणेशा बोली वर्सेस रॉयल स्टार बिटुली असे हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या तरी प्रथम बॅटिंग करताना पाहायला मिळतोय बिटुले हा संघ. इथे बघ नक्कीच पुढील बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता हक्कच्यांचा. इथे दिशाहीन गेंद, खराब बॉल, अतिरिक्त एक धाव मिळते वाढच्या स्वरूपात. एकदा वेळे संघाचा धावफलक पुढे ढकललाय 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. सध्या तरी इथे पहिलं ओव्हर करणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं ओव्हर आहे आणि या ओव्हरमधील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. पुढील बॉल इथे फुल टॉस बॉल होता. अगदी हलक्या हाताने खेळून काढले क्षेत्ररक्षक काही लाला. इथे लालाच्या माध्यमातून एक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या बॉलवरती एक सिंगल धाव काढली जाते. या सिंगल धावाने संघाचा धावफलक 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्या आहेत आणि एक विकेट शिवाजीच्या स्वरूपात. शिवाजी डगआउटच्या आसऱ्याला. नक्कीच शिवाजी फलंदाजाने एक चांगली सुरुवात केली होती. एक षटकार ठोकलं होतं. त्यानंतर तिसऱ्याच बॉलवरती मात्र दांडी गुल झाली होती शिवाजी या फलंदाजाची. एकच विकेट तर मिळवला आहे सध्या तरी श्री गणेश बोले या संघानं.
दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतोय श्री गणेश बोले या संघाकडून हरीच्या माध्यमातून इथे दुसरं षटक हाताळलं जाईल. सामना करेल आकाश टू हरी. ते सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा स्कोरबोर्ड होते लागले गेल्यात. ओहो यावेळेस स्लो डिलिव्हरी इथे कमी गतीने फिट केलं आकाश यांना. इथे डॉट बॉल. ते आकाशांना कुठेतरी हरी यांची लेंथ लाईन गतीवती पाहून इथे फटके खेळावं लागेल, कारण इथे मेगा फायनलचा सामना इथे एक चांगला आव्हान द्यावं लागेल श्री गणेश बोले या संघाला. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन झाला. अरे इथे पुन्हा एकदा उडवला अगदी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. बॉल निघून चालला हवाई फायर. इथे येतोय दणदणी षटकार. आकाशच्या बॅटमधून यावेळी षटकार पार होतोय. या षटकाराच्या मदतीने संघाचा दाफलक 17 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. रॉयल स्टार बिटूल या संघाचा अजूनही हरी या गोलंदाजाचे या षटकामधील 4 बॉल शिल्लक आहे. सध्या तरी तिसरा बॉल घेऊन जाईल. सामना करेल आकाश टू हरी. त्या नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजाला कान मंत्र दिला जातोय. पुढील बॉल कशा प्रकारे असेल हरी या गोलंदाजाचा. इथे मात्र ताकदवर फटका बघितला होता आकाशच्या बॅटमधून. अगदी फ्लॅट षटकार मिड विकेटला ठोकला होता. यावेळेस पुन्हा एकदा खेचलाय. पुन्हा एकदा ग्राउंड फटका स्क्वेअर लेगला. बॉल मात्र वेगाने निघून चाललाय. अजून एक चौकार. ते चांगले आणि चांगलीच फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. रॉयल स्टार बिटूल या संघाकडून या 4 धावाने संघाचा धावफलक मात्र पुढे ढकललाय. रॉयल स्टार बिटूल या संघाचा एक गडी बाद 21 आकड्यावरती पॉवर प्ले या ठिकाणी समाप्त झाला. या 9 बॉलवरती 21 धावा स्कोरबोर्डवरती लागले गेल्यात बिटूल या संघाची. अजूनही या षटकामधील 3 बॉल शिल्लक हरी या गोलंदाजाचा. इथे हरीचा मात्र ओव्हर मागणं ठरला जातोय. विनंती आहे श्री गणेश बोले या संघाला आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला पाहायला मिळतोय आजचा फायनलच्या दिवसामधील मेगा फायनलचा सामना. रॉयल स्टार बिटूल वर्सेस श्री गणेश बोले असे हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वप्रथम इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय बिटूल या संघ. सध्या तरी 1.3 षटकामध्ये 21 धावा स्कोरबोर्ड होते लागले गेले आहेत. एक मात्र विकेट मिळवलाय श्री गणेश बोले या संघाचे गोलंदाजांना. षटकातील पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा टप्पा बॉल आहे. यावेळेस हलक्या हाताने स्क्वेअर लेगला बॉलला ढकलून दिले. क्षेत्ररक्षक येतोय सोमनाथ उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव मात्र वेगाने काढली जाते. एक धावेने संघाचा धावफलक 22 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही हरी या गोलंदाजाच्या या षटकामधील 2 बॉल शिल्लक आहेत. सामना करेल यावेळेस गोरख स्टॅग रोटेट झाल्या. यावेळेस आकाशचा मोठा बंधू स्टॅग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे या जोडीला कुठेतरी चांगल्या धावा मिळवणं गरजेचं आहे. पुढील बॉल यावेळेस कोलव्या डब्याचा बॉल. ग्राउंड फटका मिड विकेटला खेळला गेला. इथे पुन्हा एकदा ताकदीचे क्षेत्ररक्षण सोमनाथच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल धाव काढली जाते. अगदी इथे मात्र धावा रोखल्या गेल्यात. एक षटकार चौकार आले होते. त्यानंतर 2 बॉलवरती सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल धावाने संघाचा धावफलक 23 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. सामना करेल आकाश. यावेळेस शॉर्ट पिच बॉल. पुन्हा एकदा जोरदार फटका. क्षेत्ररक्षक काय करण. इथे करणच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आहे. आणि या बॉलवरती पुन्हा एक सिंगल धाव. ओव्हरची समाप्ती. ओहो यावेळेस 9 बॉल. बिमर बॉल घोषित केलाय पंचानं, परंतु इथे पंचांनी DRS देखील घेतला गेला. इथे हा बॉल चेक केला जातो आहे. यस इथे 9 बॉल दिला जाईल. अगदी सोने पे सुहागा. सुवर्ण संधी निर्माण झाली या फलंदाजासाठी. नक्कीच धावा मिळतंय बिटूल या संघाला. चांगलेच धावा. तर येणारा बॉल फ्री हिट आहे. सुवर्ण संधी फलंदाजासाठी. बघूया या सुवर्ण संधीचा सोना करेल का फलंदाज गोरख. हरीचा फ्री हिट बॉल. इथे आडव्या बॅटने फटका फाडले गेला. अगदी यावेळेस जोरदार फटका पाळवतोय. क्षेत्ररक्षक येतोय. इथे पिंटू नक्कीच उचलेल फेकेल तोपर्यंत इकडे 2 धावा वेगाने काढली जाते. पळून पूर्ण 2 धावा. या 2 धावाने संघाचा धावफलक पुढे ढकललाय. रॉयल स्टार बिटूल या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय 27 आकड्यावरती. एक चांगली साजेदारी आपल्याला पाहायला मिळते. आकाश आणि गोरख या दोन्ही सख्य बंधूमध्ये 2 ओव्हरची समाप्तीनंतर 27 धावा स्कोरबोर्डवरती लागले गेले आहेत. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत. आपल्याला पाहायला मिळतो मेगा फायनलचा सामना श्री गणेश बोले वर्सेस रॉयल स्टार बिटूर्ली. ते सध्या तरी
या 2 ओव्हरमध्ये 27 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे अजूनही चांगल्याच धावा मिळू शकतील. परंतु इथे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखला जातोय श्रीगणेशा बोर्ले या संघाचा कल्पेश. पण सध्या तरी इथे तिसरं षटक हाताळतोय संघासाठी, तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. मीडियम गोलंदाज आहे, या गोलंदाजाकडे स्विनपणा आहे. यावेळेस 8व्या पट्ट्यात खेळलाय, पुन्हा एकदा मिड विकेटला फटका आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा येतोय सोमनाथ. इथे नक्की सोमनाथच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी वेळेवर यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण श्रीगणेशा बोर्ले या संघाकडून केलं जातो आहे. अजून एकही श्रीगणेशा बोर्ले या संघाकडून चूक झालेला नाही. एक मात्र थोडंसं मिड विकेटला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खूप लॉंग डिस्टन्स होतं, तिथं सोमनाथ यांना तिथे चौकार अडवता आला नव्हता. त्या षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा फुलालेंचा बॉल होता. इथे स्लो डिलिव्हरी, अगदी इथे गोरख यांना बीट केलाय. गोरख यांना समजलं नाही. या सध्या तरी डॉट बॉल कल्पेश गोलंदाजाचा पाहायला मिळतो आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल, इथे डॉट बॉल. अजूनही या षटकामधील 4 बॉल शिल्लक. षटकातील पुढील तिसराच बॉल घेऊन जाईल कल्पेश, सामने करेल गोरख. शॉर्ट पिच बॉल आहे. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अजून एक डॉट बॉल. वा रे बाई वा, काय गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळते श्रीगणेशा बोर्ले या संघाकडून. तिसरं षटक हाताळतोय कल्पेश आणि सध्या तरी कल्पेश या गोलंदाजांना 3 बॉल फिकी केले, केवळ 1 धावा खर्च केल्या. इथे पुन्हा एकदा फुलालेंचा बॉल होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न देखील झाला होता. बॉल मात्र पायावरती जाऊन आदळला. इथे लेग बायच्या स्वरूपात 1 धाव घेतली गेल्या. 1 धावेने संघाचा धावफलक 29 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. त्या नक्कीच तिसऱ्या ओव्हरमध्ये कल्पेश या गोलंदाजांना रॉयल स्टार बिटुर्ले या संघाच्या धावा रोखल्या गेल्यात. सध्या तरी या 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च केला आहे. षटकातील पुढील बॉल इथे सामना करेल आकाश. यावेळेस पुन्हा एकदा जाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न होतो आणि बघता बघता इथे एक सोरटी धाव आपल्याला पाहायला मिळते. 1 धावाने संघाचा स्कोरबोर्ड मात्र 30 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. ते रिक्वायर्ड रेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. 10च्या रन रेटने धावा मिळवले. अजूनही या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. कल्पेश गोलंदाजाचा सामना करेल गोरख. रिवासी पाणी, इथे फटका फसला गेलाय. दांडी 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 गुल, द विकेट. थँक्यू डीजे. इथे 3 ओव्हर संपुष्टात आल्या. 30 धावा स्कोरबोर्डवरती लागले गेल्या. पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय भावडू. ते चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतोय श्रीगणेशा बोर्ले या संघाकडून. सोमनाथच्या माध्यमातून सोमनाथचा पहिलाच बॉल. यावेळेस पहिलाच बॉल, फटका फसला गेलाय. बॅटचं कडा आहे ते झेल टिपला जातो आहे. ते अजून एक विकेट. तिसरा धक्का लागतोय रॉयल स्टार बिटुर्ले या संघाला. नक्कीच एक चांगली साजेदार होत होती गोरख आणि अक्काची. ती जोडी तुटल्यानंतर इथे रॉयल स्टार बिटुर्ले या संघाच्या धावा तर खरं तर रोखल्या गेल्यात. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती इथे सोमनाथ या गोलंदाजाने एक मोठा विकेट मिळवून दिलाय. ते पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कृष्णा. ते कृष्णा आणि बावडू यांना कुठेतरी हे 11 बॉल खेळून काढावा लागतील, चांगल्या धावा मिळवाव्या लागतील. सध्या तरी 30 धावा स्कोरबोर्ड होती लागल्या गेल्या. षटकातील पुढील बॉल इथे शॉर्ट पिच बॉल होतं. अगदी यावेळेस पुन्हा एकदा कव्हरला फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जमला नाही या कृष्णा यांना. पुन्हा एकदा इथे चांगलाच सुरुवात सोमनाथ या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 डॉट बॉल पाहायला मिळते आहे सोमनाथ या गोलंदाजाचा आपल्याला पाहायला मिळतो. मेगा फायनलचा सामना आहे.
या सामन्यामधील षटकातील पुढील बॉल सोमनाथ या गोलंदाजाचा पुढील बॉल इथे पुन्हा एकदा कव्हरला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवरती राहिलंय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, परंतु इथे लालाच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉल आडला गेला. इथे पुन्हा या बॉलवरती 2 धावा काढल्या जाते. या 2 धाव्याने संघाचा धावफलक रॉयल स्टार बिटुल या संघाचं 32 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल सोमनाथ, सामना करेल कृष्णा टू सोमनाथ. इथे पुन्हा एकदा फाईन लेगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटचा गडा लागून इथे थर्डमॅनला बॉल निघून गेला. इथे बॉल आडला जातो. या बॉलवरती एक सिंगल धाव काढली जाते. या एक सिंगल धावेने संघाचा धावफलक 1ने पुढे ढकललंय. 33 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय रॉयल स्टार बिटुल या संघ. नक्कीच या 2 ओव्हरमध्ये रॉयल स्टार बिटुल या संघाच्या धावा रोखल्या गेल्यात. कल्पेश या गोलंदाजाने देखील एक चांगलीच ओव्हर हाताळवली. यावेळेस कल्पेशच्या पाऊलावर पाऊल टाकून सोमनाथ देखील एक चांगलं काम करताना आपल्या संघासाठी सध्या तरी 3च धावा खर्च केल्या आहेत. इथे स्ट्राईक मात्र मिळते बावडे यांना. यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न, इथे दिशा गेन खराब बॉल, अतिरिक्त 1 धाव मिळते. वाटच्या स्वरूपात 1 धावेना संघाचा धावफलक पुढे ढकललाय. 34 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही सोमनाथ या गोलंदाजाचे या षटकामधील 2 बॉल शिल्लक आहेत. नक्कीच बावडी या फलंदाजाने या अगोदरच्या मॅचमध्ये एक छोटीशी पारी चांगलीच खेळली होती, षटकार ठोकले होते, परंतु इथे मिस होतो आहे. ते जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आहे. इथे सध्या तरी सोमनाथचा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 4थ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल शिल्लक आहे. सोमनाथ या गोलंदाजाचा सामना करेल भावडू तू सोमनाथ. हो, यावेळेस उडवलाय. उंची अंतर भरपूर आहे, क्षेत्ररक्षक देखील येतोय आणि इथे अंतर मात्र कमी आहे. झेल पकडला जातो आहे. इथे फलंदाज बाद झालाय भावडू. षटकातील पुढील बॉल थेट डॉट बॉल सध्या तरी कल्पेशचा पाहायला मिळतोय. शेवटचा षटक आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश गोलंदाजाकडून. नक्कीच पहिला कल्पेशचा आपण ओव्हर बघितले होते, तिथे केवळ 1 धाव खर्च केली होती आणि इथे पुन्हा एकदा एक चांगली सुरुवात या शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे वाईट बॉल, खराब बॉल, अतिरिक्त 1 धाव मिळते. वाढीच्या स्वरूपात 1 धावाने संघाचा धावफलक पुढे ढकललाय 35 आकड्यावरती. सध्या तरी इथे रॉयल स्टार बिटुल या संघाच्या धावा रोखल्या गेल्या, खूप कमी स्कोर सध्या तरी पाहायला मिळतो आहे. शेवटचं षटक चालू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मागे सरकून मारण्याचा प्रयत्न झाला होता कृष्णाचा. इथे पंचाकडे थोडीशी अपील केली होती, परंतु इथे चांगला बॉल कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे. षटकातील पुढील बॉल यावेळेस कव्हरला फटका आहे, ग्राउंड फटका क्षेत्ररक्षक होतोय. डीपमधून 1 धाव मात्र. हो, यावेळेस खराब क्षेत्ररक्षण थोडंसं इथे फिल्डर मात्र सिल्बी झालं होतं. इथे या बॉलवरती 2 धावा काढल्या जातील. या 2 धाव्याने संघाचा धावफलक रॉयल स्टार बिटुल या संघाचा 37 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा फुला लेनचा बॉल होता, अगदी ऑफ साईड यार्कर डिलिव्हरी. इथे पुन्हा एकदा कृष्णा बीट झालाय. इथे अजून एक चांगला बॉल पाळवतो आहे. काय गोलंदाजी यावेळेस कल्पेशच्या माध्यमातून केली जाते. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आहे. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु खूप लॉंग डिस्टन्स इथे क्षेत्ररक्षक येतोय. बॉल धरणीला दाण होतोय तोपर्यंत इकडे मात्र दुसऱ्या धाब्याचा कॉल देखील पाहायला मिळतोय. इथे नक्कीच बॉल
बॅटमॅनला लागला गेला आहे. इथे धाव घेता येणार नाही आहे. इथे 2च धावा जोडल्या जातील. या 2 धाव्याने संघाचा धावफलक 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. ते षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. सामना करेल कृष्णा टू कल्पेश. हो, यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न. इथे संपर्क नाही आहे. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक 39 या आकड्यावरती 40 धावांचं आव्हान. खूपच कमी स्कोर या मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रोस्टार बिटूल या संघाचा नक्कीच 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या रोस्टार बिटूल या संघाच्या. त्यानंतर कल्पेश आला आणि कल्पेशनं नक्कीच या ठिकाणी रोस्टार बिटूल या संघाच्या धावा रोखल्या. त्याच्यात सोमनाथ या गोलंदाजाची देखील एक चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. या 3 ओव्हरमध्ये खूप कमी धावा आल्या आणि इथे 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलं या मेगा फायनल सामन्यामध्ये. सामन्याला सुरुवात. इथे 40 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. 30 बॉलमध्ये 40 धावा मिळवायच्या. इथे चॅम्पियन संघ जर ठरायचा असेल श्री गणेश बोले या संघाला तर इथे चांगली सुरुवात करावी लागेल. इथे पहिल्या बॉलवरती मागच्या दिशेने बॉलला ढकलून दिले. बॉल निघून चालला सीमा रेखा पार. इथे 4 धावा पहिल्या बॉलवरती 4 धावा पाहायला मिळते. या 4 धाव्याने श्री गणेश होतोय. बोर्ले या संघाचं खूप कमी स्कोअर या मेगा फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रोस्टार बिटूल या संघाचं नक्कीच एक चांगली सुरुवात झाली होती. बिटूल या संघाची 2 ओव्हरमध्ये चांगल्या 30 धावा होत्या. त्यानंतर नक्कीच तिथे मात्र धावा रोखल्या गेल्या. 27 धावा होत्या 2 ओव्हरमध्ये. त्यानंतर शिवाजी आणि आकाश आऊट झाल्यानंतर नक्कीच या ठिकाणी धावा रोखल्या गेल्या. इथे पुन्हा एकदा स्कोर चेंज होतो आहे. अतिरिक्त 1 धाव जोडली जाते. एकदा वेळेस संघाचा धावफलक बोर्ले या संघाचा 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. ते मात्र खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बिटूल या संघाला गोलंदाजीमध्ये खूप मेहनत घ्यावं लागेल. तशीच फिल्डिंग देखील चांगली करावं लागेल. इथे उडवला. इथे मिस्टॅबिक फटका आहे. इथे झेलची संधी. शतरक्षक येतोय आकाश आणि इथे आकाशला उलटी झेल काय टिपता आली नाही. या बॉलवरती 2 धावा काढल्या जाते. या 2 धाव्याने संघाचा धावफलक पुढे ढकलला आहे. 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय श्री गणेश बोर्ले हा संघ. रोस्टार बिटूल या संघाला खूप मेहनत घ्यावं लागेल. इथे विकेट फिल्डिंग धावा हे सर्व गोष्टीवरती लक्ष द्यावं लागेल. इथे रिव्हर्स आणि सक्सेसफुल देखील फटका ठरला गेला. इथे बॉलचा पाठलाग करताना शतरक्षक आपण पाहू शकतोय परंतु ते बॉल थांबणार नाही. बॉल निघून चालला सीमा रेखा पार. इथे 4 धावा.
थँक्यू डीजे. ते सध्या तरी 11 धावा स्कोरबोर्ड होते लागले गेल्या. श्री गणेश बोली या संघाच्या षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा सफल झाला. इथे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झाला होता. इथे फटका फसला गेला होता आणि इकडे झेल मात्र सुटला जातो आहे. इथे एक जीवदान करण या फलंदाजाला मिळतो आहे. हे सगळं फायनल सामन्याचा पेशर यावेळेस रॉयल स्टार बिटुल या संघावरती आपल्याला पाळतोय, कारण कमी स्कोअर देखील झाला गेला आहे. आणि इथे पुन्हा एकदा एक पेशर एक झेल आली होती, ती झेल देखील मिस झाली. षटकातील पुढील बॉल इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने कव्हरला ढकलून दिले. क्षेत्ररक्षक काही एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल देखील पाहायला मिळतोय. 2 धावा तर पळून पूर्ण झाले. या तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु इथे 2च धावावर समाधान मानावं लागतो. या 2 धावेने संघाचा धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे शिवाजी या गोलंदाजाचा. सामने करेल डावखुरी हाताचा फलंदाज लाला. ओहो, यावेळी जोरदार मारण्याचा प्रयत्न. इथे दिशान गेंद वाईट बॉल. अतिरिक्त एक धाव जोडली जाते. वाईटच्या स्वरूपात एक धावेने संघाचा धावफलक पुढे ढकललाय 15 या आकड्यावरती. अजूनही या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक आहे शिवाजी या गोलंदाजाचा. इथे पुन्हा एकदा कव्हरला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, खूप लॉंग डिस्टन्स आहे. इथे बॉल मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेखा पार तडतडी चौकार. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री गणेश बोली या संघाचे धावफलक जोडले गेले 19 आकड्यावरती. आता मात्र समीकरण खूप सोपं आहे. श्री गणेश बोली या संघाला अजूनही 21 धावांची आवश्यकता. 24 बॉल 21 धावा. इथे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतो गोरखच्या माध्यमातून. इथे शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा फाईन लेगला फटका खेळला. इथे 2-2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतो. बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत पुन्हा 2 धावा वेगाने कंप्लीट पूर्ण होतील. श्री गणेश बोली या संघाच्या या 2 धाव्याने संघाचा धावफलक 21 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. अजूनही 19 धावांची आवश्यकता बोर्ली या संघाला. इथे पहिल्या बॉलवरती गोरख या गोलंदाजांना 2 धावा खर्च केला आहे. षटकातील दुसराच बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फुला लेनचा बॉल होता. इथे दिशाहीन गेंद लेग साईडच्या दिशेने वाईट बॉल घोषित केला आहे. अतिरिक्त एक धाव मिळते वाईटच्या स्वरूपात. एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड 22 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. षटकातील गोरख या गोलंदाजाचा पुढील बॉल. यावेळेस सरळ दिशेने फटका खेळला. इथे अगदी बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स सीमारेखा पार. इथे बॉल निघून चाललाय. 4 धावेसाठी आहे ते. 4 धावे येतील. घेऊन जाईल गोरख. इथे शॉर्ट पिच बॉल आहे. फटका फसला गेला. इथे क्षेत्ररक्षक आहे आकाश. आणि हा सर्व फायनलचा पेशर आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण इथे आपल्याला पाहायला मिळतो मेगा फायनल. आणि इथे पुन्हा एकदा एक झेल सुटली जाते आकाशच्या माध्यमातून. सर्कल मर्यादा संपली गेल्या. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 27 धावा. स्कोरबोर्ड होते लागले गेल्यात. इथे फिल्डिंग लागले गेले बिटुर्ले या संघाची. यावेळेस गोरखचा पुढील बॉल बीट केले लाले या फलंदाजाला. इथे एक चांगला बॉल गोरखच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिल्या बॉलवरती डबल धाव घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती 4 धावा आल्या होत्या. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि इथे डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळतो आहे. षटकातील 5वा बॉल. सामना करेल लाला. यावेळेस पुन्हा एकदा खोला डब्याचा बॉल पुन्हा एकदा खोदून काढले. अगदी मिडॉनला बॉलला ढकलून दिले. इथे एकच धाव येईल. एक धावेने संघाचा धावफलक 28 आकड्यावरती जाऊन पोहोचतो आहे. जुने 19 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. कव्हरला बॉलला ढकलून दिलंय. क्षेत्ररक्षक येतोय. इथे या बॉलवरती एकच सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री गणेश बोली या संघाचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतो आहे 29 आकड्यावरती. आता समीकरण 18 बॉल आणि 11 धावा. अगदी सोपं समीकरण आहे श्री गणेश बोली या संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. 18 बॉल 11 धावा. ते तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय रॉयल स्टार बिटुल या संघाकडून. साहिल अगदी युवा गोलंदाज
यावेळेस तिसरं षटक घेऊन येतोय बिटुल या संघाकडून. बघूया साईल या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करू शकतो आहे. सध्या तरी समीकरण सोपं आहे श्रीगणेशच्या बोली या संघाचं, परंतु इथून जर सामना डिफेंड करायचा असेल तर खूप मेहनत घ्यावं लागेल. इथे चांगली गोलंदाजी करावं लागेल, परंतु इथे साईल यांचा पहिलाच बॉल मात्र खराब ठरला गेलाय. 1 बाउन्स वाईट. इथे अतिरिक्त एक धाव मिळते श्रीगणेशच्या बोली या संघाला. एक धावेने संघाचा धावफलक पुढे ढकललाय, 30 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पहिला बॉल यावेळेस तिसऱ्या ओव्हरमधील पाहायला मिळेल. साईल या गोलंदाजाचा सामना करेल करण, की सध्या तरी करण हा शांत आहे, षटकार चौकार मारण्यात माहिर आहे. सध्या तरी सिंगल डबल यावेळेस धावा मिळवतोय. पुन्हा एकदा फाईन लेगला फटका खेळला. इथे शतरक्षक काय 1 बाउन्स फील्ड केला जातोय. एकदा मात्र वेगाने काढली जाते, ते या बॉलवरती एक सिंगल धाव येते. एक धावाने संघाचा धावफलक 31 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. साहिलचा षटकातील पुढील बॉल लालासाठी. इथे फुलटॉस बॉल आहे, अगदी इथे फटका खेळलाय. शतरक्षक आहे दीपक. इथे पहिला विकेट, ते पहिली सफलता मिळते रोहित स्टार बिटुल या संघाला, परंतु इथे खूप उशीर केला आहे बिटुल या संघानं, कारण इथे समीकरण खूप सोपं झालं आहे. ते साहिलने एक विकेट मिळवून दिलंय. लालाच्या स्वरूपात एक चांगला फटका होता, परंतु इथे तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण, एक चांगली झेल दीपकच्या माध्यमातून आपल्याला पाळवतोय. पुन्हा एकदा नवीन फलंदाज लालाची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हरी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय हरी. 16 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल साई. सामना पुकारेल हरी. ते शॉर्ट पीस बॉल आहे. इथे हरी यांना समजलं नाही. अगदी इथे नो बॉल घोषित केला. नक्कीच या ओव्हरमधील दुसरा बाउन्सर बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिला वाईड बॉल होता बाउन्सर, अगदी इथे दुसरा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजे इथे नो बॉल. खरा बॉल इथे ठरला गेला. इथे एक धाव जोडली जाईल. एक धावेने संघाचा धावफलक 32 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. येणारा बॉल फ्री हिट आहे. सुवर्ण संधी फलंदाज हरियास फलंदाजासाठी. यावेळेस स्प्रिटचा फटका यावेळेस हरीच्या बॅटमधून आपल्याला पाळतोय. बॉल निघून चाललाय 1 बाउन्स सीमारेखा पार. ते फ्रीटचा पुरेपूर फायदा उठवतोय फलंदाज. 4 धावा येतील. या 4 धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 36 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल साईल. सामना करेल हरी. इथे पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फटका आहे. शतरक्षक येतो. इथे 1 बाउन्स फील्ड केलं जाईल. तोपर्यंत इकडे एक धाव काढली जाते. अगदी इथे मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न देखील होत नाही, कारण इथे नक्कीच समीकरण खूप सोपं झालं आहे. त्या 4 धावांची आवश्यकता आहे विजय होण्यासाठी. ते बघूया करणच्या बॅटमधून विजयाचा फटका येऊ शकेल का. अजूनही 15 बॉल आणि 4 धावा. षटकातील पुढील बॉल. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पॉईंटच्या दिशेने इथे बॉल निघून चालला आहे. ते क्षेत्ररक्षक येतोय. बॉल आडला गेला. इथे एक धाव काढली जाते आहे. षटकातील पुढील बॉल. यावेळेस फुल टच बॉल. पुन्हा एकदा आडवे बॅटने फटका खेळलाय. फाईन लेगला इथे इथे धावा मिळत आहे. अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि एक कडली आहे ना.
एक धावांची आवश्यकता. ते विजयाचा फटका येतो आहे. हरीच्या बॅटमधून येते 4 धावा. विजय होतोय. चॅम्पियन संघ ठरलाय श्रीगणेश बोले आज संघ.